नमस्कार मैत्रिणींनो, पहा रुद्राक्ष घातल्याचे काय काय आपल्याला फायदे असतात. कारण रुद्राक्ष कोणता मुखी आपण जर घातल्यात तर आपल्याला कोणता फायदा होतो. कारण लोकांच्या हातातून ब्रह्मपातक झालेलं असतं, कोणाच्या हातून गोहत्या झालेली असती, कोणाच्या हातून म्हणजे असं बरंच कोणाला तळतळाट लागलेला असतो, कोणाला शाप लागलेला असतो. भरपूर अडचणी आहेत प्रत्येकाच्या. तर आपण जर हा वेगळा रुद्राक्ष धारण केला तर आपल्याला त्याच्यापासून भरपूर असा फायदा होतो. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहत जा, जेणेकरून तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर नक्कीच समस्या असत्या त्या तुमच्या दूर होणार आहेत. तर पहा, आपण इथं पाहणार आहोत कोणता रुद्राक्ष घातला तर कोणता फायदा होतो. कारण मी हे व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलेले असते, तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पाहत जा. तर 1, 2 आणि 3 हे नंबरचे रुद्राक्ष मुलांना जर गळ्यात धारण केले तर मुलांची प्रगती होते आणि त्यांचं ज्ञान पण खूप वाढतं. मुलं शिक्षणामध्ये पण हुशार होतात. ह्याच्यासाठी हे 3 रुद्राक्ष हे लहान मुलांच्या गळ्यात तुम्ही घालू शकता. 18 वर्षापर्यंत जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना ते घालू शकता. 4 मुखी रुद्राक्ष हे जे ब्रह्महत्या पातक, गोहत्या पातक ज्यांच्या हातून झालेलं असन त्यांनी हे 4 मुखी रुद्राक्ष धारण करायचं आहे. 5 मुखी जे रुद्राक्ष आहे, जे मद्यपान मांसाहार ज्यांनी केला असन त्यांच्यासाठी हे 5 मुखी रुद्राक्ष घालावा. जो 6 मुखी रुद्राक्ष आहे तो दंडामध्ये घालायचा असतो. तो कार्तिक स्वामी जे आपले आहेत त्यांचं स्वरूप आहे, त्याच्यामुळं 6 मुखी रुद्राक्ष हा आपल्याला दंडामध्ये घालायचा आहे. जो 7 मुखी रुद्राक्ष आहे, जे खूप कष्ट करू जेणेकरून त्यांच्या कष्टाचं कुठलंच फळ त्यांना कामी येत नाही आणि ते खूप कष्ट करताय, कष्ट करून पण त्यांना फायदा होत नाही, लक्ष्मी टिकत नाही, बाकीचे अनेक समस्या आहेत, त्यांच्यासाठी हा 7 मुखी रुद्राक्ष आहे, त्यांनी तो धारण करावा. 8 मुखी रुद्राक्ष जे आहेत, जे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर जे लाईटचे कामं वगैरे असे करता कंपनीमध्ये मशनरीवर वगैरे, तर त्यांच्यासाठी हा 8 मुखी रुद्राक्ष आहे. तर नक्कीच त्यांनी पण तो धारण केल्याने त्यांना फायदा होणार आहे. आणि आपण ज्या दिवशी रुद्राक्ष धारण करणार आहोत त्या दिवशी सोमवारी आपण त्याच्यावर दूध आणि पाण्याने अभिषेक अगोदर करून घ्यायचा. दुसरा तुम्हाला मंत्र नाही आला तरी ओम नमः शिवाय असं म्हणून जरी तुम्ही अभिषेक केला आणि रात्रभर रविवारी रात्री दुधामध्ये तो रुद्राक्ष रात्रभर ठेवायचा आहे. सोमवारी सकाळी आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे दूध पाण्याने आणि नंतर तो आपल्याला महादेवाच्या पिंडीवर दिवसभर ठेवून संध्याकाळी तो आपल्याला धारण करायचा आहे, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला भरपूर होणार आहे. तर महादेवाला आपली इच्छा सांगायची, जे आपले कष्ट आहेत ते सांगायचे आणि नंतरच तो आपल्याला धारण करायचा आहे, जेणेकरून त्याचं पूर्ण फळ आपल्याला भेटणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.